श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काही भक्त आहेत की बघा नवीन नवीन स्वामींच्या सेवेमध्ये येतात, स्वामी भक्तीमध्ये निर्माण होतात. स्वामी भक्तीमध्ये बघा नवीन सेवा चालू करतात. बघा संपूर्ण नव्या रूपानं नवा बघा सर्व काही व्यवस्थितपणे ही भक्ती करायला लागतात. पण त्यांना बघा त्याचं उत्तरसुद्धा लगेच हवं असतं आणि स्वामी ज्या त्या परीनं त्यांना प्रचिती देत असतात. पण काही भक्त असतात ना बघा, जेव्हापासून ही स्वामी सेवा चालू करतात तेव्हापासून दुःख यायला चालू होतं ना, ते दुःख थांबण्याचा मार्ग घेत नाही. पण असं का होतं, कधी विचार केला आहे का? तर ते एक त्याचं कारण आहे. कारण स्वामींनी काही नियम सांगितलेले आहेत. बघा त्या नियमांचं जर तुम्ही पालन कराल ना तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये प्रचितीसुद्धा येईल आणि तुमचं जीवन आहे ना. बघा कधी कधी काही भक्त असतात बघा, एक अवडंबर म्हणून या भक्ती मार्गामध्ये येतात आणि ही अंधश्रद्धा आहे म्हणून गाजावाजा करत असतात. पण स्वामींना जर पाहायचं असेल, स्वामींचा चमत्कार पाहायचा असेल तर अगोदर हे मन शुद्ध लागतं. ज्याचं मन शुद्ध आहे ना, स्वामी तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात ते कधीच पाहत नाही. तुमचं मन कसं आहे बघा, ज्याचं मन शुद्ध नाही ना त्यांना प्रचिती कधी येणार नाही. म्हणून तुम्ही भक्ती मार्गामध्ये आला आहात ना तर तुमचं अगोदर मन शुद्ध करा. नुसतं असं मनाला सांगत बसू नका की मी कधी श्रीमंत होणार, मला यश कधी मिळणार, मला प्रचिती कधी मिळणार. मग तुमचं भक्ती मार्गामध्ये स्वामींच्या ध्यानामध्ये मन कधी लागणार? ह्यात जर गोष्टी तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील तर मग स्वामींच्या या नामस्मरणामध्ये तुमचं मन लागेल का? ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत ज्या दिवसापासून तुम्ही स्वामी सेवा चालू कराल, स्वामींचं नामस्मरण चालू कराल, त्या दिवसापासनं जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत नाही ना तोपर्यंत तुम्ही कसलाही विचार करू नका. आणि तुमच्या ज्या दिवसापासून स्वामी सेवा चालू करत आहात त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये दुःख जर निर्माण होत असेल ना तर ते समजून जा, तुमचा पापाचा घडा एवढा वाढलेला होता की स्वामींनी कुठेतरी कमी करत करत तो आनंदाचा क्षण तुमच्या जीवनामध्ये लवकरच येणार आहे. हे असं मानून स्वामी सेवा कधी खंडित करू नका आणि विचारसुद्धा करू नका. कारण बघा जे भक्त आहेत स्वामींची सेवा मनोमने करतात ना, मनोमन भावे करतात, त्यांच्या जीवनाचं एवढं सार्थक झालं आहे. बघा हे स्वामींची ही सेवा आहे ना. बघा एक वेळ मरण आलं तरी पत्करेल, पण स्वामींची सेवा मी कधी सोडणार नाही. बघा त्या भक्तांना विचारा जे स्वामींच्या चरणामध्ये आहेत, जे स्वामींच्या उपदेशामध्ये लीन आहेत. बघा म्हणून जेव्हा तुम्ही नवीन या भक्तिमार्गामध्ये येता, स्वामींच्या बघा नामस्मरणामध्ये येता, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठता तेव्हा उठल्यानंतर डावा पाय जमिनीवर अगोदर ठेवावा. असं केल्यानं त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामामध्ये अडथळा येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही झोपेतून उठता त्या दिवशी या वैखरीमध्ये उठता क्षणीच बघा या ज्या पृथ्वी तलावर आपण राहतो त्या बघा भूमातेचं दर्शन घ्या आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा उच्चार जेव्हा तुम्ही कराल ना तो दिवस तुमचा आनंदामध्ये निर्माण होईल. बघा सकाळी उठल्यानंतर दुसरा उपाय आहे, आपल्या हाताचे दर्शन घ्यायला पाहिजे. त्यामुळं आपला दिवस चांगला जातो. कारण हातामध्ये गोविंद आणि सरस्वती आणि लक्ष्मीचा वास असतो. बघा तिसरा उपाय आहे की प्रत्येक सोमवारी बघा, म्हणजेच ज्या परमेश्वराची तुम्ही भक्ती करत असाल, गुरुवार म्हणा, बघा ज्या परमेश्वराची तुम्ही भक्ती करत असाल त्या प्रत्येक वाराला बघा पिठाने बनवलेली पंचमुखी दीपक लावावा.
जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल. बघा, चौथा उपाय, रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये 3 लवंग टाकाव्या. असं केल्यानं सर्व अडचणींचा नाश होतो आणि आपल्या कामांमध्ये विजय प्राप्त होतो. बघा, 5वा उपाय, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची 3 पाने खाऊन निघावं. असं केल्यानं आपल्या कामामध्ये कोणताही अडथळा निर्माण येणार नाही, अडथळा होणारसुद्धा नाही. बघा, 6वं काम, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला 7 फेरे घालावे. या उपायानं देखील आपलं काम पूर्ण होऊ लागतात. 7वा उपाय, कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर जर तुम्ही पडत असाल, जर आपल्याला असं वाटत असेल की कामामध्ये कोणती अडचण येऊ नये, तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावं. बघा, या उपायांचं तुम्ही मनोमन बघा हे जर प्रेरित केलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये यश निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. 8वा उपाय, एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावं आणि जेव्हा आपलं काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरामध्ये अर्पण करावा. बघा, 9वा उपाय, प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा. शंकराला बेळाचं पान अर्पण करावं आणि जळ अर्पण करावं. 10वा उपाय, सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जळ अर्पण करावं आणि तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. 11वा उपाय, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नका, कारण पैशाकडेच जातो, हे शाश्वत सत्य आहे. म्हणून जे कोणतंही तुम्ही जीवनामध्ये काम करणार आहात ना, बघा, जे काम करण्याच्या अगोदर या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाव जर येत असेल ना, तर समजून जा तुमचं काम यशस्वी होणार आहे. बघा, दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावा आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा. असं केल्यानं आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. बघा, 13वा उपाय, रोज भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. यामुळं आपलं मन प्रसन्न राहतं आणि वाईट बुद्धी निर्माण होत नाही. बघा, 14वा उपाय, रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करावं. बुद्धीला नवी चालना मिळेल, कारण ही सृष्टी ज्यानं बनवली, बघा, ते बनवताना नक्की किती प्रसंग आले असतील. नक्की त्या भगवद्गीतेमध्ये माणसानं कसं वागावं, कसं राहावं, सर्व काही चालना या मनाला मिळते. बघा, यावरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केला ना, तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामामध्ये निश्चित यश मिळेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि स्वामी विश्वाचा हे कमेंटमध्ये लिहा. बघा, पुढे जर या सर्व उपायांचा आपण वेळेवर योग्य तो उपयोग केला ना, तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यश संपादन होणार आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये या वैखरीमध्ये बघा, परमेश्वराचं नामस्मरण ठेवा आणि जे कोणी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करत असतील, बघा, तेव्हा या मनामध्ये एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. जिथे तुम्ही असाल ना, तिथे स्वामी समर्थांची ही ऊर्जा जागृत होईल आणि जेव्हा स्वामी समर्थांची ऊर्जा जागृत होते ना, तर भूत बाधा, कुठलाही टोटका असू द्या, कुठलाही करणी बाधा असू द्या, कुठला काहीही असू द्या, कधी पळून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण ही किमया, हे चमत्कार त्यांनाच ठाऊक आहेत ज्यांनी स्वामींची बघा सेवा केलेली आहे.
स्वामींचं नामस्मरणामध्ये आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वामींचे भक्त होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला प्रचिती येणार नाही. हे सुख आणि हे धन, हे ऐश्वर्य, ही श्रीमंती फक्त स्वामींच्या नामामध्ये आहे, फक्त स्वामींच्या नामामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.